हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. रूप सावळे सुंदर. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून सहज अभंग प्रसावला. कोणता? सुंदर ते ध्यान उभे विठेवा, सुंदर ते ध्यान उभे विठेवा, कर कटवारी ठेवणिया, कर कटवारी ठेवणिया, तुलसी हार गळा कासे पितांबर. जगद्गुरु तुकोबरायांनी जे अभंग गायला ना, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठेवरी ठेवूनिया, तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. महाराज त्यापेक्षाही सुंदर श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा आहे महाराज. आणि असा तो भगवान पांडुरंग परमात्मा त्या मयूरने बघितलं, सर्व काही विसरून गेली. त्या मयूराला सांगू लागली, मयूरा अरे त्यापुढे तू अजिबात काही सुंदर नाही. कारण त्याला जर बघितलं ना तर जगातली कोणतीच गोष्ट बघण्याची इच्छा राहत नाही महाराज. मयूराला विचारलं, असं वाटलं की माझ्यापेक्षाही सुंदर असेल. अहंकार निर्माण झाला महाराज की माझ्यापेक्षा या जगात कोणीही सुंदर नसेल, असा अहंकार निर्माण झाला. आणि त्या मयूराला सांगितलं, मयुरी मला त्याला भेटायचं आहे, मला त्याला बघायचं आहे की तो सुंदर आहे की मी सुंदर आहे. महाराज त्या मयूराने तुलना करायला सुरुवात केली. मयूरने सांगितलं, अरे जा वृंदावनामध्ये जा आणि त्याच्या दारात जाऊन भजन कर, तो तुला भेट देईल आणि तू मग विचार कर की तू सुंदर आहे की तू सुंदर आहे. महाराज मयूर भजन करत निघाला आहे, वृंदावनामध्ये पोहोचला आणि वृंदावनामध्ये भगवंताच्या दारात जाऊन उभा राहिला, भजन करू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय. महाराज 1 महिना झाला सारखं भजन म्हणत आहे. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. महाराज इतकं भजन म्हणला, महिना झाला, नाचू लागला, गाऊ लागला. महाराज तरीही भगवंताने दर्शन दिलं नाही. का? ज्या ज्या वेळेस आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, ज्या ज्या वेळेस आपण संतांच्या भेटीला जातो, ज्या ज्या वेळेस आपण मंदिरात जातो, त्या त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार नसला पाहिजे की मी इतका धनवान आहे, माझ्यापाशी इतकी प्रॉपर्टी आहे की माझ्याजवळ इतकं काही धन दौलत ऐश्वर्य, अजिबात कोणताही अहंकार नसला पाहिजे. ज्यावेळेस आपण संतांच्या भेटीला जातो ना त्यावेळेस अगदी शुद्ध अंतःकरणाने संतांच्या जवळ गेलं पाहिजे, देवाच्या जवळ गेलं पाहिजे. महाराज महिना झाला हो, भेट दिली नाही. परत मयुरीकडे गेला. मयुरीला सांगितलं, मयुरी अगं त्याने मला दर्शन दिलं नाही. अगं 1 महिना झाला मी नाचत आहे त्याच्या दारामध्ये, दर्शन दिलं नाही ग. आता मला जगण्याची अजिबात इच्छा राहिली नाही. आता मी मरणार आहे, आता मला जगावं वाटत नाही कारण त्याने मला दर्शन दिलं नाही. कारण त्याचं मुख पाहिल्याबद्दल मी राहणारच नाही. त्याचं मुख पाहिल्याशिवाय मी अजिबात जगणार नाही. कारण जन्मालाच आपण त्याच्यासाठी आलो आहेत ना, भगवंताचं मुख चरण आपल्याला बघण्यासाठीच आलो ना आपण. महाराज त्या मयूरना आपला जीव देण्यासाठी निघाला आहे. मयूरने सांगितलं, अरे मयूरा अरे जीव देऊ नको, थांब, तू एक काम कर. काय काम कर? अरे तू राधेकडे जा, राधेच्या दारात जाऊन तू भजन कर.
नक्की तुला राधा काहीतरी उपाय सांगेल आणि उपाय जर सांगितला तर भगवान श्रीकृष्ण दर्शन देतील. महाराज राधेच्या दारामध्ये तो मयूर निघाला आहे, भजन करत आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. सर्वांनी म्हणायचं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. अगदी सुंदर भजन करते शिवणागाव. असा मयूर भजन करत नव्हता चालला, असा मयूर भजन करत चालला नव्हता. असं कपटी अंतकरणाने अगदी शुद्ध अंतकरणाने त्या ठिकाणी राधेच्या दारात जाऊन भजन करू लागला. काली कमली वाला काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान धर्मदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान धर्मदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का जाऊन भजन करू लागला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ मेरा यार है, ओ मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. महाराज त्या ठिकाणी भजन करू लागला आणि राधेने आवाज ऐकला की माझा कन्हैया माझ्या दारात आला का काय, या ठिकाणी इकडे आला असेल. महाराज राधा आपलं काहीतरी काम करत असते आणि असताना काम करत असताना हातातलं काम टाकून दिलं, बाहेर पळत आली की माझा कन्हैया आला की काय, कोठे आहे माझा सावळा, कोठे आहे. महाराज इकडे तिकडे सर्वकडे बघू लागली पण त्या ठिकाणी कुठेही तिला कन्हैया दिसला नाही. परंतु तो मयूर सांगू लागला, मयूर राधा मैया अगं मी त्याच्या दारामध्ये महिन्यापासून नाचत आहे, त्यांनी मला भेट दिली नाही. आणि सर्व काही घडलेला हकीकत त्या राधा मैयाला सांगितली आणि मैयाला सांगितलं, मैया माझ्यावरती कृपा करा की मला तो भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा कसा भेटेल, मला एकदा त्याला बघायचं आहे. एकदा त्याला बघितलं की माझा प्राण मी सोडून देणार आहे. त्यावेळेस राधेनं सांगितलं, मयुरा तू 1 महिन्यापासून नाचत आहे तरी तुला दर्शन दिलं नाही का रे. नाही ना माता, काहीतरी करा ना, नेमकी काय करावं, मी खूप दमलो आहे हो, नाचून नाचून तरीही मला त्याने दर्शन दिलं नाही. त्यावेळेस राधेनं सांगितलं, अरे त्याला बाहेर काढायचं इतकं अवघड नाही, कृष्णाला बाहेर काढायचं इतकं अवघड नाही, मग काय करावं लागेल. मग राधेनं सांगितलं, एक काम कर, भगवंताच्या दारात जायचं आणि माझं भजन गायचं, परंतु तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. काय राधा त्या मयूराला म्हणते, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. हा मग एक काम कर, देवाच्या दारात जायचं आणि फक्त एक काम करायचं, काय त्याचं भजन नाही करायचं, मग त्याचं भजन करायचं नाही, त्याचं भजन केलं तो बाहेरच यायचा नाही. मग तुला एक काम करावं लागेल, काय फक्त माझं भजन त्याच्या दारात जाय आणि माझं भजन कर. महाराज निघाला आणि तो मयूर आशेने निघाला की आता तरी मला भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा मला भेट देणार आहे या आशेने
देवाच्या दारात जाऊन नाचू लागला. पुन्हा उभा राहिला, पुन्हा नाचू लागला आणि पुन्हा काय म्हणतो, ए राधे अग राधे ग तुला पुसत गोंगडीवाला, ए राधे अग राधे ग तुला पुसत गोंगडीवाला, गोंगडीवाला राधे कामळीवाला रे, गोंगडीवाला राधे कामळीवाला रे. महाराज असं भजन म्हणलं आणि राधेचं नाव ऐकलं. महाराज हा काळा लोण्याचा गोळा खात होता. काय, हा काळा लोण्याचा गोळा खात होता. जसा लोण्याचा गोळा फेकला आणि बाहेर येऊन बघलं की माझी राधा आली आहे का, कोठे आहे माझी राधा. त्या मयुराला विचारू लागला, कोठे आहे माझी राधा, अरे सांग ना. अरे मिले तिला बघण्यासाठी मी खूप आतुर झालेलो आहे, कोठे आहे माझी राधा. त्यावेळेस मयूर म्हणाला, कन्हैया अरे महिना झाला रे, 1 महिना झाला, महिना तुझ्या दारात नाचतो. अख्खं वृंदावन अख्खं गोकुळ मला पाहून गेलो मी नाचत आहे म्हणून, पण मी ज्याला बघण्यासाठी आलो तो मला पाहण्यासाठी नाही आला. सगळ्या गोकुळात सगळ्या वृंदावन मध्ये कळालं की मयूर नाचू लागला, भगवंताचं भजन करू लागला. का रे देवा, तू भेटण्यासाठी का नाही आला. महाराज मयूर खूप रडू लागला. महाराज त्या ठिकाणी, देवा अरे आता तुझं स्वरूप बघितलं आणि सर्व काहीच पाहण्याची इच्छा झाली नाही महाराज. त्यावेळेस तो मयूर म्हणतो, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. महाराज ज्यावेळेस त्या मयूराने भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप बघितलं त्यावेळेस अगदी आपली इच्छा पूर्ण तृप्त झाल्यासारखं त्याला वाटलं महाराज. आणि आता त्यानं आता मनात विचार केला, आता मी जीव दिला तरी काहीही हरकत नाही, कारण भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप बघितलं आणि सर्व काही मनातली इच्छा पूर्ण झाली महाराज. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा म्हणतात, मयूरा अरे तुला खूप त्रास झाला का रे, माझ्यामुळं तू एका महिन्यापासून नाचत आहे. देवा नाही ना, त्रास नाही झाला. देवाने सांगितलं, मयूरा तू माझ्यासाठी इतकं नाचला, माझ्या राधेचं भजन गायलं, तुला काय पाहिजे असेल ते माग. 2-5 मिनिटं फक्त शांत बसा. तुला काय पाहिजे असेल ते मागून घे. मयूरानं सांगितलं, देवा तुला बघितलं, मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. जर देवा अरे तुला जर द्यायचंच असेल तर तू फक्त एकच दे. काय, तुझं हे सुंदर अगदी स्वरूप आहे, त्या सुंदर स्वरूपामध्ये मला काहीतरी भर घालण्यासाठी थोडीशी संधी दे, थोडीशीच दे, जास्त देऊ नको. त्यावेळेस भगवंताने आपलं त्या मयूराचा एक पीस काढला आणि आपल्या डोक्यावरती लावला. महाराज आजपर्यंत भगवंताच्या डोक्यावरती पिसारा आहे. जोपर्यंत आपण त्या मूर्तीला आपण पिसारा लावत नाही तोपर्यंत भगवंताचं स्वरूप आई आपलं म्हणजे काहीतरी कमी पडल्यासारखं वाटतं. कारण त्यावेळेस भगवंताने शब्द दिला होता की जोपर्यंत माझ्या या स्वरूपावरती तुझा मयूराचा एक पिसारा माझ्या डोक्यावरती जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत माझं सौंदर्य खुलणार नाही, असं त्यावेळेस त्यांना वरदान दिलं. आणि त्या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू माझ्या डोक्यावरती बसून राहणार. फक्त मला एक सांगायचं आहे की संतांच्या चरणावरती त्या मयूराने विश्वास ठेवला आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवून भगवंताची कृपा झाली राधेनं. कारण जाताना राधेवरती विश्वास ठेवला. राधेनं सांगितलं, जा देवाच्या दारात जाऊन उभा राहा, अरे माझं नाव घे, नक्की तुला तो दर्शन देईल. आणि दर्शन दिलं महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणात काय सांगतात,
जर तो थकला तर तो काय करतो? जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणे जोडे सर्व सुख. जर साधक परमार्थ करत असताना जर तो थकला तर काय करतो? त्यांची आणे जोडे सर्व सुख. तिसऱ्या चरणात भागलिया माझ वाहतील कडिये भागलिया माझ वाहतील कडिये भागलिया माझ वाहतील कडिये भागलिया माझ वाहतील कडिये त्यांची गोडे तुका त्यांची गोडे सर्व तुका तुझी माझी जगदूर तुकोबराया सांगतात, भागलिया माझा वाहतील कडिये त्यांची आणे जोडे सर्व सुख. एकदा सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी जोरदार मस्त टाळी वाजवायची. भजन करायचं. आता टाळी वाजवू नका. आधीचा नियम सांगते, हात वरती घ्या. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. सर्वांनी मागचे घेतले का वरती? एखादा हुकून चुकून राहिला असेल, शेजाऱ्याची शपथ बर का. नाही तुम्ही नाही, खाली घ्या. शेजाऱ्याशी नाही, टाळकरी सोडून सर्वांनी हात वरती करा. पखवाद वादक पखवाद वाजवतील आणि कॅमेरामॅन त्यांचं काम करतील. आपण आपलं आपलं काम करायचं. सर्वांनी भजन करायचं. शेजारच्याला सांगा हात खाली घ्या बाबा, भजन संपलं आता. इतका तल्लीन होऊ नका भजनामध्ये. हात वरती घ्या. ओरडू ओरडू सांगावं लागतं. हात खाली घ्या हे सांगावं लागत नाही. अर्ध भजन होतात तोपर्यंत आपले हात खाली येतील. कारण तुम्हाला सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे. तुम्हाला पक्क माहिती आहे की ताई काही म्हणणार नाही, बरोबर ना? म्हणून तुम्ही हात खाली घेतले महाराज.
भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणे दोडे सर्व सुख. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, परंतु संतांचं वचन आपण पाळलं पाहिजे. संतांच्या वचनावरती आपला विश्वास असला पाहिजे. कारण विठ्ठल विठ्ठल वचनावरती विश्वास कसा असला पाहिजे. एकदा एक तरणे बांडे बैल शेतामधून सायंकाळची वेळ होती आणि या सायंकाळची वेळ आपला तो मालक त्या बैलांना घेऊन निघालाय. परंतु चालता चालता महाराज त्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. काय त्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली आणि ताबा सुटला. ते बैल इतके पळू लागले महाराज. कसे वदडक 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 त्या ठिकाणी पळू लागले. आणि पळत असताना त्या शेतकऱ्याने विचार केला, आता हे बैलाच्या नाकातलं व्यसन तुटलं आहे आणि रस्त्याने वेधान पळत आहे. महाराज कोणत्याही साईडला कुठेही पळू लागले. महाराज तो त्या सर्व लोकांना विनंती करू लागला की बाबा, अरे माझ्या बैलाच्या नाकातलं व्यसन तुटलंय, बाजूला सरका, अंगावरती येईल, पटकन साईडला होत चला. महाराज वरडून सांगू लागला, पाया पडतो, हात जोडतो, काका मामा तात्या बाजूला सरका, बाजूला सरका. महाराज सर्व काही त्या ठिकाणी रस्त्याच्या साईडला पळू लागले. परंतु रस्त्यामध्ये शांता नावाची काकू त्या रस्त्यावरती उभी होती. जणू काही अनुपमच. या धर्म मंडपातल्या शांता काकू सोडून आमच्या तिकडल्या बरं का. महाराज त्या शांता काकू रस्त्यावरती उभा होत्या आणि हा शेतकरी सांगू लागला, काकू बाजूला सरका, माझ्या बैलाच्या नाकातलं व्यसन तुटलं आहे, तुमचा पाय मोडेल, बाजूला सरका, बाजूला सरका. काकू हात जोडून विनंती करते. महाराज काकू म्हणाल्या, रस्ता काय तुझ्या बरोबर काय राईट होत. महाराज तिला सांगितलं, रस्ता काय तुझ्या पुढचं तुम्ही म्हणून घ्या. त्यावेळेस तिला सांगितलं, मतदान मीही केलं आहे रस्त्याला, तू थोडं केलेलं आहे. तो शेतकरी सांगू लागला, काकू अहो मतदान तुमच्याचमुळे, तुम्हीच मतदान केलं, तुमच्याचमुळे रस्ता झाला, तुमच्याचमुळे सरपंच निवडून आला. पण काकू हात जोडून विनंती करतो, काकू बाजूला सरका ना. अहो तुमच्या पायावरती चाक जाईल, पाय मोडेल, तुम्हाला दुखापत होईल. काकू बाजूला सरका ना. काकू बाजूला सरकायला तयार नाही. कारण काकू खूप ऍडव्हान्स, काकू सारख्या दाखवायलाच आमच्या तिकडे भरपूर आहेत, इकडं नाही. महाराज त्यावेळेस विनंती केली, परंतु तो शेतकरी विनंती करून करून थकला आणि काकूनी काही ऐकलं नाही. काकूच्या पायावरती तो चाक गेला आहे, काकूंचा पाय मोडला. काकूंनी दवाखान्यात जायचं तर दवाखान्यात गेल्या नाही, पोलीस स्टेशनला गेल्या. पोलीस स्टेशनला जाऊन बातमी दिली, तक्रार नोंदवली. तेव्हा शेतकऱ्यावरती केस केली. महाराज आणि तो शेतकरी घरी जाऊन रडू लागला. महाराज त्याने आपल्या बायकोला सांगितलं, अगं मी काकूला सांगितलं होतं की बाजूला सरका, पण काकू काही बाजूला सरकल्या नाही आणि मी त्यांना ओरडू ओरडू सांगितलं, माझी काही चुकी नाही त्या ठिकाणी. महाराज मग अशा 2-4 शाणे लोकांनी त्याला सांगितलं, अरे घरात रडण्यापेक्षा एक काम कर, घरात रडून काही फायदा नाही, तुला आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल आणि कोर्ट कचेरीमध्ये जावंच लागेल. त्यांना सांगितलं, बाबा अरे ज्या कोर्ट कचेरीचं आम्हाला काही माहिती नाही, कधी आम्ही ती पायरी चढलो नाही, आज तीही पायरी चढण्याची वेळ आली, काही चुकी नसताने. महाराज अगदी तो शेतकरी अगदी भोळा, अगदी शांत स्वभावाचा होता. त्यावेळेस त्या 2-4 गावातल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही एक काम करा, एक छान छोटासा चांगला वकील लावा. वकील लावले म्हणजे तुम्ही याच्यातून निर्दोष व्हाल. एक वकील बघितला. वकिलानं प्रश्न केला पहिले की यातून मी तुम्हाला सोडविल, परंतु तुमचा माझ्यावर विश्वास, तुमच्यावर माझा
विश्वास आहे का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे, काहीही करा पण वकील साहेब याच्यातून मला मुक्त करा. तुम्ही जी बोलेल ती किंमत मी तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त मला याच्यातून काय करा, मला निर्दोष करा. बरं चालेल. मग त्या वकिलाला सांगितलं फक्त काहीच करायचं नाही. फक्त काय करायचं, अजिबात कड घरावरती जरी गेलो काहीच बोलायचंच नाही, अजिबात बोलायचं नाही, फक्त बुईंग म्हणायचं आणि फक्त बुईंग म्हणायचं, अजिबात दुसरं काही शब्दच बोलायचं नाही. मग त्या शेतकऱ्यांना विचारलं वकील साहेब बुईंग म्हणल्यावर मी मोकळा होईल का, सुटून का याच्यातून? 100% फक्त माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? त्याने सांगितलं हो तुमच्यावर विश्वास आहे. मग फक्त घरापर्यंत यायचं तर फक्त बुईंग म्हणायचं. म्हणे काय म्हणायचं? हा फक्त बुईंग, दुसरा अजिबात शब्द बोलायचा नाही. नेला कटघरामध्ये उभा केला आहे. एकीकडून जज साहेब आहे, एकीकडून वकील आहे आणि एकीकडून शांता काकू आहे. शांता काकू उभे आहेत एका कटघरामध्ये शेतकरी उभा आहे आणि त्या ठिकाणी न्यायदेवता विचारत आहेत. त्या ठिकाणी ते वकील, कारण मी पण कधी कोर्टात गेले नाही, माझा बी एवढा अभ्यास नाही. ज्यावेळेस तो वकील विचारू लागला त्या शेतकऱ्याला नाव काय? बुईंग. वडिलांचं नाव? बुईंग. आडनाव? बुईंग. इथं कसे आले? या काकूला ओळखता का? वा, पेटी नाही पण पेटीची सोर आहे मला. महाराज या काकूला ओळखता का म्हणल्याच नंतर त्यांना जोरात बुईंग केलं. महाराज जशा काकूला इतका राग आला, काकू म्हणले मेला मुर्दा काल मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. काका काकू बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, तुमच्या पायावरती चाक जाईल, तुमचा पाय मोडेल. काकू बाजूला सरका. आणि मी त्याला म्हणलेही की रस्ता तुझ्या. महाराज त्या ठिकाणी मी असं म्हटले. महाराज न्यायदेवता त्या ठिकाणी न्यायदेवताने ऐकलं आणि त्यांना जे उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर त्याच्याकडून देण्याऐवजी काकूनी स्वतःनीच न्यायदेवताला सांगितलं की मी त्याला कालच बोलताना पाहिलं की तोच मला म्हणाला की काय काकू बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका, पाय मोडेल, पाय मोडेल. परंतु मी दवाखान्यात न जाता पोलीस स्टेशन मध्ये आले. मग महाराज त्या न्यायदेवतेला कळालं की या गरीबाची काही चूक नाही, चूक सगळी काही आहे शांता काकूची आहे. मग शांता काकूला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी तो शेतकरी अगदी इतका आनंद झाला त्या शेतकऱ्याला, त्याच्यातून सुटका झाली आणि तो घरी उड्या मारतच गेला. हा घरी उड्या मारतच म्हणला ना 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 ना. महाराज घरी गेला, अगदी आनंद झाला आणि बायकोला सांगितलं ग भजे कर, कुरडई कर, पापड कर, पुरणाचा स्वयंपाक कर, मला खूप आनंद झाला, मी आज याच्यातून निर्दोष मुक्त झाला. महाराज सर्व काही त्या ठिकाणी पदार्थ केले आणि जेवायला बसला. एक भज हातात घेतलं आणि तोंडात घालायचं तर वकील बाहेरून आला. ओ मालक, मालक, अहो आपले पैसे. बुईंग. मला फक्त काळे भाऊ जाताना बुईंग करू नका तुम्ही, म्हणजे बात झालं. महाराज जर तुम्ही बुईंग केलं तर हे चोपदार विनेकरी सगळे मंडपात गाडीत घालून घेऊन जाईल आणि मी म्हणा बुईंग. महाराज मग त्यावेळेस त्याला ते 20,000 काय असतील त्याचे ते देऊन टाकले. परंतु त्या वकिलाने पहिलं काय सांगितलं होतं, माझ्यावर विश्वास आहे का? कारण वचन दिलं होतं की मी त्याच्यातून तुम्हाला निर्दोष करील, परंतु त्या ठिकाणी माझं वचन पाळावं लागेल. कोणतं वचन पाळावं लागेल की मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. म्हणून तो निर्दोष झाला. म्हणून आपण सुद्धा जास्त बोलायचं नाही, कामापुरतंच बोलायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवटच्या चरणात काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय?
सेविना तुका वडशेष सेविना वचन मोडे बोलिले ते वचन मोडी बोलिले तेच माझीत करीती सकळ. या मुलांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण या वयामध्ये सुद्धा माझ्यासोबत म्हणताय त्यांचे माता पिता खूप धन्यवान महाराज, खूप भाग्यवान. कारण सर्वांच्या पोटी असे रत्न जन्माला येत नाही. सर्वांचे मुलं कीर्तनात येऊन बसत नाही. त्यांना सांगावं लागतं मंडपात कीर्तनाला येऊन बसा. परंतु भाग्यवान आहेत मुलं. आणि महाराज आपल्याकडे माऊली महाराजांची पण आश्रम आहे वाटतं, त्यांच्या गावात आहे. या विद्यार्थ्यांना आश्रमामध्ये टाका, शिकवा. कारण आता जर तुम्ही यांना जर शिकवलं तर पुढे हे आपल्याला वाचवतील. आता जर आपल्या मुलांना आपण हरिपाठ शिकवला, भजन जर शिकवलं तर आपले पुढचे दिवस चांगले येतील. नाहीतर मग आपण फक्त त्यांनी दारू प्यायचं आणि आपण शिव्या खायच्या, एवढंच आहे, दुसरं काही नाही महाराज. म्हणून आपल्या मुलांना जितके चांगले, शांत बसा 5 मिनिटं, जितके चांगले संस्कार लावता येईल तितके लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जन्म एकदाच आहे आणि या ठिकाणी कोणीच कोणाचं नाही महाराज. शांत बसा. तुम्ही म्हणाल मुलगी माझी आहे, मुलगा माझा आहे, भाऊ माझा आहे, बाप माझा आहे, या ठिकाणी कोणीच कोणाचं नाही महाराज. महाराज सुद्धा सांगतात नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे, नाही कोणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. महाराज या ठिकाणी कोणीच कोणाचं नाही. एका भगवंत शिवाय आपलं कोणीही या ठिकाणी होऊ शकत नाही. आपला हा भ्रम आहे की हा माझा, तो माझा, हा माझा. या ठिकाणी कोणीही कोणाचं नाही महाराज. जन्माला आलो ना तर फक्त भगवंताचं भजन केलं पाहिजे. भगवंताचं चिंतन सोडून अजिबात कोणतंही काम करू नका. या ठिकाणी कितीही जरी काम केलं तर ते तुमच्या सोबत येणार नाही महाराज. म्हणून आज या ठिकाणी आपण अभंग घेतला. अभंगावर जसं काही मला बोलता येईल, जसं अभंगावरती मला जितकं मला तुमच्या समोर बोलता येईल तितकं मी भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची माझी कीर्तन सेवा, अगदी या ठिकाणी मला येऊन खूप आनंद वाटला. अगदी भव्य दिव्य मंडप आहे, माईक सिस्टीम आहे, तसंच चित्रीकरण करण्यासाठी आमचे शरद दादा तेही या ठिकाणी आहेत. तसेच अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे आमचे गुरुजी आहेत, किशोर महाराज दिवटे, अगदी तेही या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा द्यावेसे तितके खूप धन्यवाद. कारण तुमच्यासारखे मोठे गायनाचार्य आमच्यासारख्या कीर्तनात येणं आपलं हे भाग्य समजावं लागेल. कारण हे महात्मा इंदुरीकर असतील, आपले अक्रूर महाराज साखरे असतील, म्हणजे मोठ्या मोठ्या महाराज लोकांच्याच कीर्तनात गातात. पण मी माझं परम भाग्य समजते की माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल. म्हणून आज या ठिकाणी बाबा आपल्या सोबत आलेले आहेत, तसेच दादा पण आपल्या सोबत आलेले आहेत, शरद दादा. अगदी त्यांनी सुद्धा या ठिकाणी 2 तास आपल्यासाठी बसले. अगदी दादा तुम्हाला द्यावेसे तितके धन्यवाद. तसंच आज या कीर्तनाला ज्यांनी मृदंगाची साथ केली असे अंबादास महाराज लोखंडे, ज्यांची काल कीर्तन सेवा झाली, त्यांना सुद्धा द्यावेसे तितके धन्यवाद महाराज. अगदी सुंदर साथ केली. या वयामध्ये त्यांनी पखवादही शिकले आणि पखवादाचा रियाज करता करता कीर्तनही शिकले महाराज. कारण ज्यावेळेस आपण मंदिरात जातो
त्यावेळेस आपण फुलं सुकलेले वाहतो की टवटवीत वाहतो? हुशार आहे तू, टवटवीत वाहतात ना. मग परमार्थ हा तरुणपणी केला पाहिजे. सगळे बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्याच्या नंतर नाही केला पाहिजे. परमार्थ हा तरुणपणी केला पाहिजे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हो महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणून परमार्थ करायचा तो कमी वयामध्येच परमार्थ केला पाहिजे. महाराज या ठिकाणी या गावाचे सरपंच नाही या ठिकाणी या सप्ताहाचे आयोजक नियोजक बरोबर ना. बरं, आज ज्यांच्याकडे माझी कीर्तनाची सेवा होती ते रामेश्वर महाराज काळे. बर, आज ज्यांच्याकडे आमचं भोजन होतं, ज्यांच्याकडे आमची आज कीर्तनाची सेवा आहे, तशा श्री शोभाबाई दादाराव काळे, ग्रामपंचायत सदस्य शिवणा. अगदी आनंद वाटला तुमच्या गावामध्ये येऊन. अगदी ताईंनी सुद्धा अगदी खूप सुंदर सेवा केली. कारण अशा महात्म्यांची सेवा करण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आमच्या सारख्यांचं काही नाही, परंतु बाबा आपल्या गावामध्ये आले आहेत. गुरुजी महाराज, संतांची सेवा सहज घडत नाही. आणि संत हे लेबल लावलं तर संत असं नाही महाराज. ज्याचं अंग हरिरूप होतं तो संत असतो. ज्याच्या भावना दुसऱ्याविषयी चांगल्या असतात त्याला संत म्हणतात. तो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला संत म्हणतात. जो आपलं दुःख लपवून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याला संत म्हणतात महाराज. आणि अशा संतांची सेवा आमच्या शोभाताईंनी केली. अगदी आनंद वाटला. तसंच मला थोडंसं 2 मिनिटं बोलावं वाटलं की आज एक 9-10 महिने झाले असतील. नानी पोपळगट म्हणून आहे, त्यांना जाऊन 9 महिने झाले. अगदी शिल्लोड तालुक्याचं एक रत्न हरवल्यासारखं वाटलं महाराज. नानी पोपळगट म्हणून आहे, त्यांची मुलगी या गावात राहते, परंतु त्यांची माझी भेट झाली नाही. वनिता ताई, त्यांचं आडनावही माहित नाही. आडनाव काय ताई? रानगोते. नानींची मुलगी या ठिकाणी या गावात दिली आहे महाराज. मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही तारीख दिली त्यावेळेस नानींनी मला फोन केला की माझ्या मुलीच्या गावामध्ये तारीख आहे, माझ्या मुलीच्या गावामध्ये कीर्तन आहे. आणि ज्या ज्या वेळेस मी कीर्तनाला जायची त्या त्यावेळेस त्या माझ्या सोबत असायच्या महाराज. अगदी सुंदर त्यांचा आवाज, अगदी सुंदर त्यांचा स्वभाव महाराज. ज्या ज्या गावात जातील त्या त्या गावात भारुड करायच्या आणि प्रत्येक गावामध्ये फक्त आनंद देण्याचा प्रयत्न करायच्या महाराज. पण असं म्हणतात ना की आपल्याला आवडलं की देवाला सुद्धा आवडतं बरं का. एखादं फुल जर आपल्याला आवडलं तर देवाला सुद्धा आवडत असतं महाराज. आज या ठिकाणी आपल्या जाऊन 9 महिने झाले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराज. प्रत्येक माणूस आहे, माणूस जगला किती दिवस जगला याला महत्व नाही. काय माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, माणसाने जगून काय केले याला महत्व आहे महाराज. म्हणजे नानीला सगळं अख्खं महाराष्ट्र ओळखतं. अवघा महाराष्ट्र त्यांनी हरिपाठ त्यांच्याकडेच असायचा. महिला मंडळाचा सप्ताह म्हणला की नानी आल्या. महिला मंडळाचा सप्ताह असला की त्यांनी चाल म्हणावी. अगदी सुंदर त्यांचा आवाज महाराज. वनिताताई आल्या, त्यांची भेट झाली, त्यांनाही सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तसेच मला कीर्तनाला साथ करण्यासाठी आमचे चोपदार असतील, विनेकरी असतील, टाळकरी असतील, इकडून महाराज असतील, आमचे सर्व महाराज मंडळी, तसंच साऊंड सिस्टीम वाले भाऊ, सर्वांना द्यावेसे तितके धन्यवाद. तुम्ही सर्व बसले, अगदी शांत चित्ताने बसले, तुम्हाला सुद्धा द्यावेसे तितके धन्यवाद. आणि माझी एक 5 मिनिटं विनंती आहे, सर्वांनी एक छोटंसं भजन म्हणायचं आहे. 5-10 मिनिटं उशीर होऊ द्या.
5-10 मिनिटं उशीर होऊ द्या, काही फरक पडत नाही. 10 मिनिटं लवकर झोपले काही गोण्या भरणार नाही तुम्ही. कारण आपण जन्माला आलो ना, जन्माला आलो महाराज, तर हे जग हसत असतं. आपण गेलो तर जग रडत असत. कबीरदास म्हणतात, म्हणू का 5 मिनिटं वेळ आहे ना? हा, तुमची सर्वांची तयारी आहे का 10-15 मिनिटं बसण्याची? बस 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 बस. विठाला विठाला. कबीरदास महाराज एका ठिकाणी सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए तो जग से हम रोए ऐसे करने करते चलो हमारे जग रोए. महाराज, जीवन जगत असताना असं जगा. आपण जाताना अख्खं महाराष्ट्र रडला पाहिजे. असं जीवन जर जगले तर याला अर्थ आहे. नाहीतर आपण जगलो काय, मेलो काय, जन्माला आलो काय, त्याचा काहीही फरक पडणार नाही. म्हणून जन्माला आलो ना, तर मग सर्वांनी मस्त एकदा 5 मिनिटं, फक्त अवघ्या 5 मिनिटात आपल्याला भजन म्हणायचं आहे. सर्वांनी मस्त पैकी टाळ्या वाजवायच्या. आता हात वर नाही केले तरीही चालेल. जास्त त्रास देणं इतका चांगला नाही. सर्वांनी अगदी प्रेमानं भजन म्हणायचं आहे. ज्ञानोबाराया माझे तुकोबाराया, संताचे पायी हवा हा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे ही कळ. माझ्याकडून काही बोलताना काही चुकलं असेल तर मला माफी असावी. बोलताना बरंच काही चुकतं महाराज, बोलताना बरंच काही चुकत असतं. या ठिकाणी बोलणं इतकं सोपं नाही. या ठिकाणी बोलणं इतकं सोपं नसतं महाराज. खाली बसून सहज म्हणू शकतो की ताई या ठिकाणी चुकल्या, ताई या ठिकाणी असं बोलल्या, सहज माणूस चुकी काढतो महाराज. परंतु या ठिकाणी उभं राहणं इतकं सोपं नाही. या ठिकाणी 2 तास पखवाज वाजवणं इतकं सोपं नाही. या ठिकाणी 2 तास गायन करणं इतकं सोपं नाही महाराज. वारकरी संप्रदायामध्ये खूप कष्ट करावं लागते महाराज. यांची सर्वांची जाणीव धरली पाहिजे.
कारण हे मायबाप हे सामान्य नाही. हे आपण सामान्य समजतो, परंतु हे सामान्य नाही महाराज. या सप्ताह कमिटी शिवणागाव सप्ताह कमिटीला द्यावेसे तितके धन्यवाद. आणि सप्ताह कमिटीला अशी माझी विनंती आहे, काही चुकलं असेल तर माफी असावी. कारण जरा तब्येत बरी नसल्यामुळे जसं बोलता येईल तसं तुमच्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न केला. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. सूचना सांगा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.